आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या दणक्याची। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा दणका बसलाय। ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे। ठाण्यामध्ये आपला दवाखान्यामध्ये साडीचं दुकान थाटण्यात आलेलं आहे आणि ठाणे महानगरपालिका यावरती आता स्पष्टीकरण देणार आहे। ही बातमी एनडीटीव्ही मराठीच्या दणक्याची आहे, कारण ठाण्यात बाळासाहेब आपला दवाखाना अशा पद्धतीने उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी खास असा दवाखाना उघडण्यात आला। मात्र तिथे गेल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल, कारण इथे साडीचं थेट दुकानच थाटण्यात आलेलं आहे आणि याचीच बातमी ही एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली होती आणि त्यामुळेच एनडीटीव्हीच्या याच बातमीची दखल घेण्यात आलेली आहे। आता याच बातमीची दखल घेत ठाणे महानगरपालिका ही याबाबतचं स्पष्टीकरण आज देणार आहे। अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेले होते। खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं हा अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी अशा स्वरूपाचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता। ज्यावेळेला शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला आणि त्याच दरम्यान सुरू झालेला आपला दवाखाना, ज्याचं आता भाडं भरणं हे अशक्य झाल्यानं या ठिकाणी चक्क साडीचं दुकान थाटण्यात आलेलं होतं आणि भाडे वसुली सुरू होती आणि त्यामुळेच यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। आता ठाणे महापालिकेला याची दखल घ्यावी लागली आहे, उत्तरही अर्थातच द्यावं लागेल।